नमस्कार, मी सौ अनघा बिडकर. यशोवाणी दिवाळी अंक 2025 साठी माझा हा लेख वाचते आहे. लेखाचं शीर्षक आहे मैत्र भाव अनादि अनंत. मित्र एक विलक्षण भावना आहे, हो ना. मनाच्या विसाव्याची एक विश्वासाची जागा म्हणजे मित्र. मैत्रीच्या व्याख्या कराव्या तेवढ्या थोड्याच. त्या अनेकांनी अनेक ठिकाणी कथा, कविता, शेरोशायरी मधून केलेल्याच आहेत. पण मला वाटतं, ज्या नात्याची कोणतीही व्याख्याच करता येत नाही, ज्या भावनेला काहीही नाव देता येत नाही, पण असते ती अगदी आतून वाटणारी आत्मीयता, आपुलकी, प्रेम आणि विश्वास, तिथे असतो तो केवळ मैत्रभाव. अशा या प्रत्येक मैत्रीचं स्वरूप निराळं आणि त्याचं महत्त्व सुद्धा वेगळंच. मैत्री ही कधी, कुठे, कोणाशी व्हावी याला जसे कोणतेही बंधन नाही, नियम नाहीत, तसेच मैत्रीला जात, धर्म, वय, लिंग, प्रांत यांचंही कोणतंही कुंपण नाही. कधी कोणाशी कशी आपली वेवलेंथ जुळेल हे नाहीच सांगता येत. मुळात मैत्री ही कधी केली जात नाही, ती होते आपोआप. मन आणि विचार जुळतात आणि मग हळूहळू त्या व्यक्तीशी बोलताना, वागताना मोकळेपणा येऊ लागतो. इथे आपण काहीही शेअर करू शकतो असा विश्वास वाटतो आणि मग हे मैत्रीचे बंध जुळून येतात. अगदी लहानपणी, बालवयापासून मूल जेव्हा पहिल्यांदा घराबाहेर पडतं आणि या जगाच्या पसाऱ्यात त्याला आईबाबांशिवाय ज्याच्यासोबत खेळायला, बागडायला आवडू लागतं, तिथेच पहिल्यांदा त्याच्या मनात जागृत होत असेल ना, तोच मैत्रभाव. आणि मग असे अगदी शाळेपासून असणारे, ज्यांना आपण लंगोटी यार म्हणतो, असे मित्र आयुष्यभर शेवटपर्यंत सोबत असणं म्हणजे काय भाग्य आहे राव. पण एक गोष्ट मात्र नक्की, बालपणातील ती निरागस निर्मळ मैत्री पुन्हा पुढील आयुष्यात फार कमी पाहायला मिळते. कारण आपण जसजसे मोठे होऊ लागतो ना, तसे आपल्या मनालाही राग, द्वेष, मत्सर, स्वार्थ आणि सर्वात मोठा म्हणजे अहंकार चिटकतो. आणि मग मित्राचे सुख, प्रगती पाहून अगदी मनापासून आनंद होतो का? फार अवघड आहे हे. म्हणून तर जो दुसऱ्याची ये दुःखे दुखावला असे जरी चांगल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण सांगितले असले, तरीही मला वाटतं दुसऱ्याच्या दुःखाने दुखावणे एक वेळ सोपे आहे, पण दुसऱ्याच्या सुखाने सुखावणे मात्र महा कठीण आहे, हो ना. आणि हे जर साधले ना, तर मात्र मिळते ती अनमोल अशा मैत्रीची देणगी. पुराणातील श्रीकृष्ण सुदामाची मैत्री तर कालातीत आहेच, पण कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील मैत्र, सख्य तर त्या मैत्रभावनेला एका वेगळ्याच उच्च पातळीवर नेते. मित्र, दोस्त, सखा असे अनेक शब्द आपण मैत्रीसाठी वापरतो. मित्र कोण? तर ज्याच्याबरोबर आपल्याला खेळायला, टाइमपास, गप्पा मारायला, एन्जॉय करायला आवडते ना, तो मित्र. दोस्त जिथे होतो सर्व काळजा, चिंता यांचा असतं, तो दोस्त. किंवा कोणतीही सुखदुःखाची बातमी अगदी पहिल्यांदा ज्याला सांगावीशी वाटते ना, तो असतो जीवाभावाचा दोस्त. आणि सखा, ज्याला काहीही न सांगता सगळंच समजतं, तुमच्या फक्त चेहऱ्याकडे पाहून ज्याला तुमच्या मनाची अवस्था समजते ना, तो खरा सखा. ज्याच्या सोबत मनाचे सख्य जुळते, तो सखा. म्हणून तर बघा, सगळी संत मंडळी परमेश्वराला नेहमी सखा म्हणतात. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा किंवा मम मनी कृष्ण सखा गमला. भक्तीच्या अत्युच्च पातळीवर गेलेले हे संत प्रत्यक्ष भगवंत त्यांचा सखा होऊन जातो. पण बघा हा, प्रत्यक्ष श्रीकृष्ण जरी अर्जुनाचा इतका जवळचा सखा होता, तरीही ऐन युद्धप्रसंगी मात्र त्याने अर्जुनाला त्याची लढाई स्वतःला लढायला लावली. तो फक्त त्याच्या पाठीशी उभा राहिला. म्हणूनच तर म्हणतात ना, की प्रत्येकाच्या आयुष्यात
असा श्रीकृष्णासारखा एक तरी मित्र असावा जो कायम त्याच्या पाठीशी उभा राहील. आणि श्रीकृष्णाला सुद्धा अर्जुन हा मित्र सखा म्हणूनच हवा होता, कारण बाकी सर्व तर त्याचे भक्तच होते की. प्रत्यक्ष भगवंत सुद्धा अर्जुनाशीच आपल्या मनातील हितगुज करत असत असा गीतेत उल्लेख आहे. त्यालाच आपण सख्य भक्ती असे म्हणतो. प्राध्यापक अनंत राऊत यांची गाजलेली कविता आपल्याला माहितीच आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आहा, खरोखर जीवाभावाचा मित्र मैत्रीण हे अगदी थकलेल्या कंटाळलेल्या मनाला गारवाच तर देतात. कवी गुलजार म्हणतात, दुर्घटनेत घर जळालेल्या व्यक्तीला भेटायला त्याचा मित्र येतो आणि विचारतो, क्या कुछ बचा है? तेव्हा हा मित्र म्हणतो, सिर्फ मैं बचा हूं. तर तेव्हा म्हणे हा मित्र त्याला गळामिठी घालतो आणि म्हणतो, तू बचा है तो फिर जला ही क्या है. ही आहे मैत्रीची ताकद. मित्र सोबत असतील ना तर तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता. आज जेव्हा खूप मोठी मोठी माणसं अचानक आत्महत्या करतात ना, तेव्हा अगदी सहज वाटून जातं, अरे याला मनातलं बोलायला, सुखदुःख शेअर करायला एखादा जवळचा मित्र असता तर. माणूस हा समूहात राहणारा प्राणी आहे. त्याला इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा ईश्वराने दिलेली जास्तीची देणगी म्हणजे तो बोलू आणि हसू शकतो. मात्र हे बोलायला आणि दिलखुलास हसायला त्याच्याजवळ हवेत ते मित्र. पण हे असे मित्र सुद्धा मिळवावे लागतात. ते आपल्या स्वभावाने, वागणुकीने. नातेवाईक आपल्याला जन्माने, बंधनाने मिळतात, पण मित्र मात्र मिळतात ते आपल्या प्रेमळ स्वभावाने. म्हणूनच असे मित्र ज्यांना मिळाले आहेत त्यांनी ते नक्की जपावेत. जवळ असतील तर मधून मधून भेटून आणि दूरवर असतील तर निदान बोलून. आजकाल तर संवादाची इतकी अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत, पण माणूस मात्र दुरावत चालला आहे. एक दूसरे के दिल में रहते हैं हम असं सांगता येण्यासारखा मित्र असणं याच्यासारखं महत्भाग्य नाही बरं. आपल्या सर्वांचे लाडके पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांचे समृद्ध नाते तर आपल्याला माहितीच आहे. पण गंमत म्हणजे घरात एवढा मनाच्या सर्व तारा जुळलेला जोडीदार असताना सुनीताबाईंना मनातील भावना, विचार व्यक्त करायला अगदी जवळचे वाटायचे ते शांत, अलिप्त असणारे अतिशय व्यासंगी असे लेखक जी.ए. कुलकर्णी. सुनीताबाईंनी जी.ए.ना लिहिलेल्या पत्रांचे एक पुस्तकच नंतर प्रसिद्ध झाले. प्रिय जी.ए. असं हे पुस्तक. अतिशय सुंदर, तरल, उच्च भावनांचा आणि वैचारिक प्रगल्भतेचा अतिशय उत्कृष्ट असा आविष्कार असणारं हे पुस्तक आहे. विख्यात गायिका गंगूबाई हनगल आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांची मैत्री किंवा लता दीदी आणि किशोर कुमार यांच्यातील मैत्र हे सुद्धा असंच धर्म, जात, लिंग भेदाच्या पलीकडे जाऊन फक्त त्यांच्या आतल्या माणसाशी झालेले किंवा जुळलेले मैत्र होते. अर्थात स्त्री आणि पुरुष यांच्यातील मैत्री म्हणजे आजही समाजाच्या भुवया उंचावतातच. पण मला वाटतं कोणत्याही मैत्रीमध्ये आदर आणि मर्यादा यांचे भान ठेवले ना तर कोणतीही मैत्री ही आनंददायीच असते. आजच्या सोशल मीडियाच्या या जगात ऑनलाईन फ्रेंड्स हे प्रकरण सुद्धा खूप जोरात आहे. पण इथे मात्र जरा सावध असलेलंच जास्त बरं. खरं तर अनादिकालापासून अगदी जेव्हा समाज, कुटुंब, नाती, बंधनं हे सर्व तयार होण्याच्या सुद्धा आधी एकमेकांबद्दल माणसांना जे काही वाटत असेल ना तो नक्कीच फक्त आणि फक्त मैत्रभावच असेल. सर्वप्रथम मनुष्य प्राणी केवळ याच भावनेतून एकत्र आला असेल, हो ना? आणि बघा ना, आजच्या या प्रचंड प्रगत अशा जगात, समाजात जेव्हा अगदी जवळची नाती सुद्धा किरकोळ वादामुळे क्षुल्लक स्वार्थासाठी दुरावलेली आपण पाहतो, तेव्हा सुद्धा मनाला आश्वस्त करणारं, आधाराचा हात देणारं असं एकच नातं आजही आहे आणि ते म्हणजे स्वच्छ, सुंदर, निर्मळ
मैत्रीचं. म्हणूनच कदाचित ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा विश्वाच्या कल्याणासाठी मागितलेल्या पसायदानामध्ये केवळ काही व्यक्तिमधलं नाही, समुदायाचं नाही, तर संपूर्ण जगातील चराचरामधील मैत्र भाव मागितला आहे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. केवळ माणसातीलच नाही, तर सर्व प्राणी, पक्षी, वृक्ष, वेली या सर्वांबद्दलच प्रत्येकाने मैत्रभावच ठेवला पाहिजे असे माऊलींना वाटते. कारण तीच एक भावना अनादी अनंत असणार आहे. म्हणूनच वाटतं इतर सर्व भौतिक सुबत्ता, सुख, सुविधा माणसाला जरी त्याच्या कर्तृत्वाने मिळवता येत असल्या तरी एक तरी जिवलग मित्र मात्र परमेश्वरी देणगी म्हणून अगदी प्रत्येकाला मिळायलाच हवा. हो ना?